हॅलो फ्रेंड्स, आज आपण युनिट 1 चा न्यू टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर तो टॉपिक आहे बोन्स, मसल्स अँड जॉइंट्स फंक्शन. तर आणि सांधे यांचे कार्य. सो बोन शेप अवर बॉडी अँड हेल्प अस टू स्टँड अप स्ट्रेट. तर जे हाडे असतात आपल्या शरीराला आकार देतात आणि आपल्याला सरळ उभे राहण्यास मदत करतात. मसल आर अटॅच टू बोन्स. दे हेल्प अस वॉक, रन अँड स्माइल. तर हे जे मसल्स आहेत, स्नायू आहेत, हाडांशी जोडलेले असतात. ते आम्हाला चालायला, धावायला, हसायला मदत करतात. ऑल बोन इन अवर बॉडी make up our skeleton. From top of our skull to the tip of phalanges at end of our toes. आपल्या शरीरातील सर्व हाडे आपला सांगाडा बनवतात. आपल्या कवटीच्या शीर्षापासून आपल्या पायांच्या बोटांच्या शेवटी असलेले फॅलेंजेच्या टोकापर्यंत. Muscle stretch across our bone and are attached with the tendon. काय म्हणत आहे की स्नायू आपल्या हाडांमध्ये पसरतात आणि टेंडॉन्सने जोडलेले असतात. वी एक्सरसाइज ॲट लिस्ट 36 मसल्स वेन वी स्माइल. जेव्हा आपण हसतो तेव्हा जवळजवळ आपण 36, कमीत कमी 36 मसल्सची एक्सरसाइज करतो, स्नायूंची एक्सरसाइज करतो. म्हणून कीप स्माइलिंग. नेक्स्ट काय म्हणत आहे आपल्याला, वेन यू वर बॉर्न यू हॅड 300 बोन्स. जेव्हा तुम्ही जन्माला आले तेव्हा तुमच्याकडे 300 हाडे होती, 300 हाडे होती. नाऊ यू हॅव 206 आणि आता किती आहेत? 206. इफ यू आर एन अडल्ट, जर तुम्ही प्रौढ असाल तर तुमच्याकडे आता हाडे किती झाली आहेत? 206, 206. द रेस्ट ऑफ बोन हॅव नॉट डिसअपिअर्ड. म्हणजे बाकीचे जे गेले ते, याचा अर्थ हा नाही की ते डिसअपिअर झाले, संपले. दे हॅव नियरली फ्यूज टुगेदर. तर ते काय झाले? ते गायब न होता ते एकत्र जमलेत. ठीक आहे. मसल कॅन पुल बोन बट दे कॅन नॉट पुश देम बॅक टू ओरिजिनल पोझिशन. तर याचा अर्थ काय की स्नायू हाडे खेचू शकतात परंतु ते त्यांना मूळ स्थितीत परत ढलवू शकत नाही. सो दे वर्क इन पेअर ऑफ फ्लेक्झर अँड एक्सटेन्शन. The flexor contract to bend a limb at joint. Then, when movement is complete, the flexor relax and extension contract to extend or straighten the limb at the same joint. तर याचा अर्थ काय की म्हणून फ्लेक्सर अँड एक्सटेन्सर च्या जोड्यांमध्ये काम करतात, हे एकमेकांच्या जोड्यामध्ये काम करतात. लवचिकता सांध्यावर अंग वाकण्यासाठी आकुंचन पावते. पूर्ण झाले की फ्लेक्सर शिथिल होते आणि एक्सटेन्सर त्यांच्या सांध्यातील अंगाचा विस्तार किंवा सरळ करण्यासाठी आकुंचन पावते. समोर काय दिलंय? युअर मस्क्युलोस्केलेटन सिस्टीम इन्क्लूड बोन, मसल, टेंडॉन, लिगामेंट अँड सॉफ्ट टिश्यू. तर तुमच्या मस्क्युलोस्केलेटन प्रणालीमध्ये हाडे, स्नायू, कंडर, अस्थिबंध यांचा समावेश होतो. They work together to support your body weight and help you to move. तर हे सगळे जे आहेत ते काय करतात? सगळे एकत्रित काम करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होते? हालचाल करायला मदत मिळते. इंजुरी, डिसीज अँड एजिंग कॅन कॉज द पेन, स्टिफनेस अँड अदर प्रॉब्लेम विथ द मुवमेंट अँड फंक्शन. तर काय म्हणत आहे की दुखापती, रोग किंवा वृद्धत्वामुळे वेदना, कडकपणा आणि हालचाली आणि कार्यामध्ये इतर समस्या उद्भवू शकतात. Muscles keep bone in place and also play a role in movement of bone. तर काय म्हणत आहे की स्नायू हाडे जागी ठेवतात आणि हाडांच्या हालचाली देखील भूमिका बजावतात. टू अलाव द मोशन डिफरंट बोन आर कनेक्टेड बाय जॉईंट. तर हालचालीची परवानगी देण्यासाठी वेगवेगळे हाडे सांध्यांद्वारे जोडल्या जातात. समोर वाचू. कार्टिलेज प्रिव्हेंट द बोन एंड्स फ्रॉम रबिंग डायरेक्टली ऑन टू इच अदर. कार्टिलेज म्हणजे स्कूरच्या हाडांच्या टोकांना थेट एकमेकांवर घासण्यापासून प्रतिबंध करते. मसल कॉन्ट्रॅक्ट टू मूव्ह बोन अटॅच ॲट द जॉईंट. सांध्याला जोडलेले हाड हलविण्यासाठी स्नायू आकुंचन पावतात. समोर दिलाय, हिअर आर फ्यू स्टेप यू कॅन टेक. आता कोणत्या स्टेप्स आपल्याला घ्यायचे ते आपण बघू. पहिली स्टेप जी आहे ती आहे मेंटेन हेल्दी वेट. म्हणजे आपल्याला निरोगी वजन ठेवलं पाहिजे. म्हणजे आपलं खूप जास्त वेट नसलं पाहिजे, खूप कमी पण वेट नसलं पाहिजे, आपल्याला ते मेंटेन करायचं वेट. नेक्स्ट काय म्हणताय की बिंग ओव्हरवेट प्लेस एक्स्ट्रा स्ट्रेन ऑन युअर वेट बिअरिंग जॉईंट सच ॲज युअर नी, अँकल, हिप अँड बॅक. याचा अर्थ काय की जास्त वजन असल्यामुळे तुमचे गुडघे, घोटे, कुल्ले आणि पाठ यांच्यासारखं वजन सहन करणाऱ्या सांध्यावर अतिरिक्त जास्त ताण पडतो. मग सी काय म्हणताय? कीप मुव्हिंग.
स्टेइंग ऍक्टिव्ह कॅन हेल्प टू रिड्यूस द स्टिफनेस इन युअर जॉईंट. म्हणजे नेहमी हालचाल करत राहा, सक्रिय राहणे मदत करू शकते तुमच्या सांध्यातील कडकपणा कमी करण्यासाठी. स्टे स्ट्रॉंग म्हणजे खंबीर राहा. नंतर यूज द करेक्ट पोस्चर म्हणजे योग्य मुद्रा वापरा. म्हणजे कुबड काढून वगैरे न बसणं, व्यवस्थित बसणं, स्ट्रेट बसणं. तर ह्या सगळ्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. डोंट फॉरगेट अबाउट डाएट. तुमच्या आहाराबद्दल तुम्ही विसरू नका. चांगलं जेवण, आहार चांगलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष ठेवा. द मुवमेंट ऑफ सिनोवियल जॉईंट कॅन बी क्लासिफाईड ॲज वन ऑफ 4 डिफरंट टाईप. तर 4 टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. कोणाचे? सिनोवियल जॉईंटचे. तर पहिला आहे ग्लायडिंग, अँग्युलर, रोटेशनल और स्पेशल मुवमेंट. तर 4 प्रकार आहेत. ठीक आहे. ग्लायडिंग, कोनीय, घूर्णन किंवा विशेष हालचाल. मग काय म्हणताय? ग्लायडिंग मुवमेंट ऑकर ॲज रिलेटिव्हली फ्लॅट बोन सरफेस मूव्ह पास्ट इच अदर. अँग्युलर मुवमेंट आर प्रोड्यूस वेन द अँगल बिटवीन बोन ऑफ जॉईंट चेंज. तर याचा अर्थ काय की तुलनेने सपाट हाडांच्या पृष्ठभाग एकमेकांच्या पुढे सरकत असताना ग्लायडिंग हालचाल होते. तेव्हा कोनीय हालचाल निर्माण होते. सांधे बदल्यांच्या हाडाच्या दरम्यान. बघू व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ जॉईंट्स. आपल्याला जॉईंट्स पाहिजे. तर पहिला आहे बॉल अँड शॉकेट जॉईंट. नेक्स्ट आहे बॉल अँड शॉकेट जॉईंट सच ॲज शोल्डर अँड हिप जॉईंट अलाव बॅकवर्ड अँड फॉरवर्ड, साइडवे अँड रोटेटिंग मुवमेंट. थर्ड आहे हिंज जॉईंट. थर्ड आहे पिवट जॉईंट आणि लास्ट आहे इलिप्सॉइडल जॉईंट. तर हे झाले त्याचे 5 प्रकार. बघू. मसल स्टिफनेस टिपिकली ऑकर आफ्टर एक्सरसाइज, हार्ड फिजिकल वर्क और लिफ्टिंग वेट्स. तर काय म्हणत आहे की स्नायू कडक होणे सामान्यतः व्यायाम, कठोर शारीरिक श्रम किंवा वजन उचलल्यानंतर उद्भवते. You may also feel stiffness after period of inactivity, like when you get out of the bed in the morning or get out of the chair after sitting a long time. तर काय म्हणत आहे की निष्क्रियतेच्या कालावधीनंतर तुम्हाला जडपणा जाणवू शकतो. जसे तुम्ही सकाळी अंथरुणावरून बाहेर पडता किंवा बराच वेळ बसल्यानंतर खुर्चीतून बाहेर पडता. स्प्रेन अँड स्ट्रेन आर द मोस्ट कॉमन रिझन फॉर युअर मसल स्टिफनेस. तर काय म्हणताय की स्पेन आणि स्ट्रेन ही स्नायूंच्या कडकपणाची सर्वात सामान्य कारणं आहेत. द कन्व्हेन्शनल फंक्शन ऑफ द स्केलेटन इज ॲज द स्टॅटिक स्ट्रक्चरल ऑर्गन सपोर्टिंग बॉडी मूवमेंट, प्रोटेक्टिंग द इंटरनल ऑर्गन अँड ॲज अ रिझर्व्हियर ऑफ मिनरल्स. तर काय म्हणत आहे की कंकालाचे पारंपरिक कार्य शरीराच्या हालचालींना आधार देणे, स्थिर रचनात्मक अवयव, अंतर्गत अवयवांचे संरक्षण आणि खाजगी जलाशय म्हणून आहे. Skeleton is the important organ for support of body and for attachment of the muscle and tendon as well as the body movement. तर काय म्हणत आहे की स्केलेटन जे आहे म्हणजेच आपला सांगाडा हा शरीराच्या आधारासाठी आणि स्नायू आणि कंडरा यांना जोडण्यासाठी तसेच शरीराच्या हालचालीसाठी एक महत्वाचा अवयव आहे. द मस्क्युलर सिस्टीम इज कंपोज्ड ऑफ स्पेशलाइज्ड सेल कॉल्ड ॲज मसल फायबर. तर स्नायू प्रणाली विशेष पेशींनी बनलेली असते, त्यांना स्नायू तंतू म्हणतात. देअर प्रिडॉमिनंट फंक्शन इज कॉन्ट्रॅक्टिबिलिटी. तर त्यांचा जो मेन फंक्शन आहे, महत्वाचा जो काम आहे तो काय आहे? आकुंचन पावणे. मसल अटॅच टू द बोन और इंटरनल ऑर्गन और ब्लड वेसल आर रिस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट. काय म्हणत आहे की स्नायू, हाडे किंवा अंतर्गत अवयव आणि रक्तवाहिन्यांशी संलग्न हालचालीसाठी जबाबदार असतात. नियरली ऑल मुवमेंट इन द बॉडी इज द रिझल्ट ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. तर शरीरातील जवळजवळ सर्व हालचाल स्नायूंच्या आकुंचनाचा परिणाम आहे. जॉईंट आर द पॉइंट ऑफ द बॉडी वेअर 2 बोन्स मीट. देर इज ऑफन मुवमेंट बिटवीन देम बट समटाइम देर इज नॉट. काय म्हणत आहे की शरीरातील सर्व हालचाल स्नायूंच्या आकुंचनाचा परिणाम आहे. सांधे हे शरीराचे बिंदू आहे जेथे 2 हाडे एकत्र येतात. त्यांच्यामध्ये अनेकदा हालचाल होते पण कधी कधी ती नसते. अ जॉईंट हॅज 2 मेन फंक्शन, अलाव मोबिलिटी ऑफ अ स्केलेटन सिस्टीम अँड प्रोव्हाइड द प्रोटेक्टिव्ह इन्क्लोजर ऑफ अ व्हायटल ऑर्गन. तर 2 फंक्शन काय आहेत जॉईंटचे? तर सांध्यामध्ये 2 मुख्य कार्य असतात. एक म्हणजे कंकाल प्रणाली
प्रणालीच्या गतिशीलतेस परवानगी देणे आणि दुसरं जीवनासाठी रक्षात्मक आवरण प्रदान करणे अवयवांना. मग आहे कॉमन इंजुरी ऑफ अ बोन. आता कोणकोणत्या कॉमन इंजुरी होतात बोनच्या? पहिला आहे कॉलर बोन फ्रॅक्चर. द कॉलर बोन और क्लॅव्हिकल इज वन ऑफ द मोस्ट फ्रिक्वेंटली ब्रोकन बोन. याच्यामध्ये काय काय येते? तर रिस्ट फ्रॅक्चर, अँकल फ्रॅक्चर, वर्टिब्रल फ्रॅक्चर, हिप फ्रॅक्चर, forearm fracture, shin bone fracture, spiral, the break spiral around the bone common in the twisting injury. मग आहे ऑब्लिक, diagonal break across the bone. मग आहे compression, the bone is crushed causing the broken bone to wider or flatter in appearance. आणि लास्ट आहे comminuted, the break is in the 3 or more pieces and fragmented are present at the fracture site. The clavicle, also known as the collarbone, and is the most common bone that is broken. It is located between the shoulder blade and upper rib cage. त्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हे की आपल्याला बघायचं आहे की हाडांच्या जखमा सामान्यपणे कुठे कुठे होतात. कॉलर बोन फ्रॅक्चर, कॉलर बोन किंवा हंसली सर्वात वारंवार तुटलेल्यांपैकी एक हाड आहे. म्हणजे तिथे मनगटाचं फ्रॅक्चर होते, गुडघ्याचं फ्रॅक्चर होते, वर्टिबल फ्रॅक्चर, हिप फ्रॅक्चर, हाताचे फ्रॅक्चर, शिनबोन फ्रॅक्चर होते. सर्पिल म्हणजेच काय? हाडाभोवती ब्रेक, सर्पिल वळणाऱ्या दुखापतीमध्ये सामान्य आहे. हाडे ओलांडून तिरकस कर्णरेषा तुटणे. आकुंचन म्हणजे हाडं ठेचली जाणे, त्यामुळे तुटलेले हाड रुंद किंवा चपट होणे. आणि कम्युनिटेड म्हणजे ब्रेक 3 किंवा अधिक तुकड्यामध्ये असतो, त्यामध्ये तुकडे येथे असतात फ्रॅक्चर साईटवर. म्हणजेच आपण म्हणू की जे क्लॅव्हिकल आहे, म्हणजे ज्याला आपण हंसली म्हणतो, ज्याला कॉलर बोन देखील म्हणतात, ते सर्वात सामान्य हाड आहेत जे तुटलेले आहेत. हे आहे खांदा. हे कुठे असतात? तर हे खांदा ब्लेड आणि वरच्या बरगडीच्या दरम्यान स्थित आहेत. आता आपण बघू 5 मोस्ट फ्रिक्वेंटली ब्रोकन बोन्स. तर कोणकोणते खूप पटपट तुटलेले बोन्स आहेत, वारंवार तुटलेली हाडे कोणकोणती आहेत? आर्म आहे, फूट आहे, अँकल आहे, कॉलर बोन आणि रिस्ट आहे. आता आपण बघू काय काय. आर्म मध्ये काय दिलं आपल्याला? हाफ ऑफ ऑल ब्रोकन बोन एक्सपिरियन्स बाय अडल्ट आर इन द आर्म. काय म्हणत आहे की हाताचे जे आहेत, प्रौढांनी अनुभवलेले सर्व तुटलेल्या हाडांपैकी निम्मे हाडे हातांमध्ये असतात. मग आहे फूट. इट इज नॉट सरप्राइजिंग दॅट सो मेनी बोन ब्रेक ऑकर इन द फूट, सिन्स अबाउट अ क्वार्टर ऑफ ऑल बोन इन अवर बॉडी आर फाउंड इन युअर फीट. काय म्हणत आहे? पाया इतके हाडे तुटणे आश्चर्यकारक नाही, कारण सुमारे एक तुमच्या शरीरातील सर्व हाडांपैकी चतुर्थांश हाडे तुमच्या पायात असतात. 1/4 भाग जो आहे तो जास्तीत जास्त तिथे हाडं असतात. मग आहे अँकल म्हणजे गोडग्यांचे. तर यातून चालत नाही, ठीक आहे. देर इज नो वॉकिंग, दिस इज वन ऑफ नॉट विदाउट द सम ॲग्नी एनिवे. म्हणजे आपण काय म्हणू की यातून चालत नाही, तरीही काही वेदांशिवाय नाही, बरोबर. मग काय म्हटलंय लास्टमध्ये? कॉलर बोन आहे जे आपण डिस्कस केलं, आणि रिस्ट बोन. तर ह्या सगळ्या ज्या आहेत ते मोस्टली फ्रॅक्चर्ड बोन आहेत. थँक्यू.